तर महत्त्वाची आणि मोठी बातमी, नोकरदार वर्गाला या बजेटमधून मोठा दिलासा मिळालेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नसेल, नोकरदारांसाठी एक मोठा दिलासा। महिन्याला 1 लाख रुपये तुमचं जर उत्पन्न असेल तर त्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही। 18 लाखापर्यंत उत्पन्नावर 70,000ची सूट असेल आणि 25 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर 1,20,000ची सूट असणार आहे। तर या बजेटमधून नोकरदार वर्गासाठी मोठा दिलासा देण्यात आलेला आहे। त्यामुळे नोकरदार वर्गाला मोठा दिलासा म्हणावा लागेल। 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्यात आलं। इन्कम टॅक्स मध्ये सूट देण्यात आलेली आहे। 25 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 1,20,000ची सूट देण्यात आलेली आहे। त्यामुळे गेल्या बजेटमध्ये टॅक्स पेयर्सच्या टीकेच्या लक्षस्थानी सरकार आलेलं होतं, पण या टॅक्स पेयर्सना, करदात्यांना एक मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न या बजेटच्या माध्यमातून केंद्र सरकारने केलेला आहे। आयकरामध्ये सवलत दिली तर अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नसेल, आयकरातून सूट असणारे नोकरदारांसाठी एक मोठा दिलासा। 18 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 70,000ची सूट जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। 25 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 1,20,000ची सूट असणार आहे। तर न्यू टॅक्स रेजिम